नमस्कार, केबी मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। 12 जानेवारी निमित्त न्यू डायमंड पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली व कुमारी वैष्णवी संदीप गायके हिने आपले भाषणाचे सादरीकरण केले। वाजले कान सून भोसल्यांची, वाजले कान सून भोसल्यांची, वाजले कान सून भोसल्यांची, वाजले कान सून भोसल्यांची, राजमाता वीर माता मायशू जाधवांची कन्या भोसल्यांची सून, जाधवाची कन्या भोसल्यांची सून, शुभाची माता भाग्यपंचायतून हिंदवी स्वराज्याची पताका नव्या अभिमानाने डोलते। लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते, जिजाऊ बोलते। होय, आम्ही आलोय तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ। स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हाला लाभले। ही आहे जगदंबेची कृपा। एक काळ असा होता मावळ्यांनो, या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता खायला नाचत होत्या। शेतकरी हाडच पाणी करून जगत होता आणि अशा परिस्थितीमध्ये सिद्धेश्वर खेळच्या माणसाला आणि लखोजीराव यांच्या घरी आम्ही जन्माला आलो तेव्हा दारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणही लावण्यात आली, हातावर बसून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं। जिजा म्हणजे काय? जय आणि विजय। आजूबाजूला सरदाराची उधळी, युद्धाचे डाव पेटले। सरामध्ये असेल ते रेत्याच्या माणसाराने आणि लखोजी येत होते। आमचे बालपण युद्धाकडे शिकण्यात गेले। साक्षीच्या मुलींशी आम्ही एक रफा खेळ खेळायला जायचो। गाव पसातल्या काही बायका कौतुक करायच्या तर काही नाकही मुंडायच्या, काही म्हणायच्या कसं म्हणाल्या पोरीचं, पण आम्ही तर निश्चय केला होता स्वतःसोबत इतरांचंही रक्षण करायचं। आईच्या इच्छे खातीर आम्ही 6 पासून शिकलो। शुभराजे आमची सर्व डॉक्टरच अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शुभाला घडवले। अंगणातली तुळस गोठ्यातली गाय, अंगणातली तुळस गोठ्यातली गाय, घरातली माय यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल त्याची गाय करायची नाही, अशी शिकवण आम्ही शुभांना दिली। आम्ही पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले। त्यांच्याविषयी असे बोलले जाते, एक होती राजेश्वरी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती आई बाबांनी व राजमाता जिजाऊंची। मुहूर्तमेढ रवली स्वराज्याची, म्हणून तर म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय। ना वागायचे ना झुंजायचे, ना वागायचे ना झुंजायचे, अन्यायाविरुद्ध कठोर वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे। आम्ही शिवरायाला अशी शिकवण दिली, बेटा बाई नाचवायची नसते तर ती जगवायची असते। या स्वराज्यात कुणी उच्च नाही आणि कुणी नीचही नाही, येथे अत्याचार चालणार नाही असा धडा आम्ही शुभाला दिला होता। शुभ 12 वर्षाचे असताना आमच्या मनात आले त्यांची परीक्षा घ्यावी। आम्ही त्याला विचारले, शुभा हिमालयामध्ये सह्याद्री उंच? शुभा म्हणाले, आहो साहेब, या स्वराज्यात म्हणजे मराठ्याची मान उंच। आम्ही त्याला पुन्हा विचारले, शुभा काय व्हायला आवडेल तुम्हाला? ते म्हणाले, तलवार चालवतो राय भवानीची, तलवार चालवतो राय भवानीची, दगड चालवतो रे सह्याद्रीची, दगड चालवतो रे सह्याद्रीची, झालं तर माती तर स्वराज्याची। इतके एकनिष्ठ व निष्ठावंत होती माझी शुभाराजी, इतके एकनिष्ठ व निष्ठावंत होती माझी शुभाराजी। अजून एक गोष्ट म्हणायला गेली की ती म्हणजे माझ्या लेकींवर वाईट नजर टाकून तिच्या आबरूची ठिकाणी येते। माझी शुभाने अत्याचार करणाऱ्याची कधी गाय केली नाही। हा देश, हा समाज खरं माझ्या लेकींसाठी सुरक्षित आहेत का? सुरक्षित आहेत का? जगदंबा